नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी हरीश शिंदे लातूरकर आपल्या सर्वांचे हरीश लातूरकर अकॅडमी तसेच हरीश शिंदे लातूरकर या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, एनएमएसची परीक्षा झालेली आहे आणि आता आपल्याला 9 फेब्रुवारीच्या शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षेची तयारी करायची आहे. त्या दृष्टीने आपण तयारी करतोय. तर आज आपण पहिल्यांदा गणित विषयाचा पृष्ठबळ घनफळ हा घटक चालू करूया. पृष्ठबळ घनफळ या घटकावर 8वी शिष्यवृत्ती परीक्षेला कमीत कमी 2 प्रश्न हमखास विचारले जातात. ठीक आहे. तर आपण स्कॉलरशिपची तयारी करतोय त्यामुळे एनएमएसच्या गणितातून बाहेर पडायचंय. एनएमएसच्या गणितामध्ये 1 किंवा 2 प्रक्रियेची उदाहरण विचारली जातात परीक्षेमध्ये. तर स्कॉलरशिप तसं नसतं. स्कॉलरशिपमध्ये अनेक क्रिया व उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी कराव्या लागतात. तर त्या अनुषंगाने आपण घेत आहोत. ठीक आहे. तर मित्रांनो, सुरू करूया. आजचा आपला घटक आहे. आजचा आपला घटक आहे पृष्ठबळ घनफळ. 12 व 12.2 आपण सुरू करणार आहोत. जे विद्यार्थी हा व्हिडिओ युट्यूबला पाहत आहेत त्यांना जर शिष्यवृत्तीचे जर व्हिडिओ दररोज पाहिजे असतील, मोफत मार्गदर्शन पाहिजे असेल तर आत्ताच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. झूम क्लासला जर जॉईन व्हायचं असेल तर हा जो खाली नंबर दिसतोय त्या नंबरवर कॉल करायचा. हा, क्लास संपल्यानंतर कॉल करायचा. झूम क्लास जर जॉईन व्हायचं. पहिला प्रश्न आलाय बघा. थोडंसं फॉन्ट मिसमॅच आहे. हे WPS ऑफिसच्या जर आपण पीपीटी ओपन केल्यावर फॉन्ट मिसमॅच होतो. उद्या आपण दुरुस्त करूया. मी प्रश्न वाचून दाखवतो. एका बाटलीची धारकता 10 लिटर आहे. ती बादली पाण्याने पूर्ण भरण्यासाठी 1.25 लिटर पाण्याच्या किती बादल्या उताराव्या लागतील? मला वाटतं हे प्रश्न घेण्याच्या अगोदर आपण पहिल्यांदा स्वाध्यायामध्ये प्रश्न घेऊया. म्हणजे शेवटचे प्रश्न एक्झाम मध्ये आले प्रश्न शेवटी घेऊया म्हणजे तुम्हाला ते अधिक चांगलं समजेल. ओके ओके. इथून चालू करूया. बेसिक प्रश्न एकदम एकदम पहिल्यांदाच अवघड प्रश्न जर घेतला तर मग तुम्हाला वाटेल सर टॉपिक किती अवघड आहे. ठीक आहे. एकदम बेसिक प्रश्न आपण चालू करूया. पहिला प्रश्न लिहून घ्यायचा प्रश्न सगळ्यांनी. ओके. तर पहिला प्रश्न काय आहे मी वाचतोय. फॉन्ट मिसमॅच झाला आहे. उद्या मी या पॅनलमध्ये मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट इन्स्टॉल करणार आहे. फॉन्ट मिसमॅच होणार नाहीये उद्यापासून. ओके. तर एका घनाकृतीचे एकूण पृष्ठफळ 394 चौसेमी आहे. तर त्या घनाचे घनफळ किती? ओके. आता बघा, तर घनाकृती आकृतीचे क्षेत्रफळ, पृष्ठफळ आणि घनफळ त्याचा एक चार्ट असतो. एक तो चार्ट जर पाठ केला तर अशी जी प्रश्न आहेत ते तोंडी सुटतात. ठीक आहे. तर तो चार्ट आपण उद्या तुम्ही चार्ट बनवून उद्या तुम्हाला देतो. ते तोंडी सुटतात. मग बेसिक कसं करायचं? तर बेसिक आपण करूया. घनाचे पृष्ठफळ काय सूत्र आहे सगळा? 6 बाजूचा वर्ग सूत्र आहे. घनाचे पृष्ठफळ घनाचे पृष्ठफळ बरोबर पृष्ठफळ 6 बाजूचा वर्ग. ओके. पृष्ठफळ तुम्हाला दिले 384. हे 6 गुणाकार आहे. इकडे झाले भागिले इकडे बाजूचा वर्ग. काही केस मी आता कमी कमी करत जातो बरं का. कुणाला कळालं नसेल तर माझं पूर्ण गणित झालं तुम्ही मला विचारू शकता. 6 भाग 30 भाग करा. 6 6 36. आवाज येतोय माझा? सांगा भाग 6 6 36 2 64 वर्ग 64 बरोबर 64 बरोबर काय आहे? बाजूचा वर्ग. आता काय करायचे? दोन्ही बाजूंचं दोन्ही बाजूंचं आपल्याला दोन्ही बाजूचं आपल्याला काय करावे? दोन्ही बाजूचा वर्ग घेऊया. ओके. बाजूचा वर्ग दोन्ही बाजूचा वर्ग घ्या. त्याच्या आठ बाजू आली. आता विद्यार्थी काय विचारले? तुम्हाला त्या घराचं घनफळ विचारले. बाजूचा एरिया पण नाहीये. बरं काय विचारले? त्या घराचं घनफळ विचारले. बरोबर आहे. आता घनाचं घनफळ सूत्र काय सांगा मुलांनो? बाजूचा घन. ठीक आहे. घनाचं सूत्र घनाचं घनफळ बरोबर बाजूचा घन. ओके. मला बाजूचा घन किती आहे? बाजूचा घन बाजू आहे 8. आता हे जे सेंटीमीटर त्यामुळे घराचं घन कसे झाले? घ
थोडं hang झालंय ते. Link करा. घराचे गणपती काय होतं, घराचे गणपती बरोबर बाजूचा आठ आपली बाजू लागली आहे. 8 किती आहे, हे जे एकच दिले ते सेंटीमीटर मध्ये गेले. प्रश्न बद्दल आवडतं प्रश्न आहे. पाचशे बारा आलं. हे एक दिलं सेमी सेंटर टर्म दिले, त्यामुळे क्युबिक मीटर समजतंय. वरती जरी समजतंय, ऑनलाईन जरी समजतंय का, काही प्रॉब्लेम आता बघा, आपल्याला एक चार्ट बनवायचा आहे. आपल्याला एक चार्ट बनवूया. तो चार्ट खूप उपयोगी पडणार आहे तुम्हाला या प्रकारच्या प्रश्नासाठी. या प्रकारच्या प्रश्नाला तोंडी सुटणार आहे, तोंडी एक चार्ट बनवायचं. ओके, चला बनवायचं चार्ट बनवता. बघा, तुम्ही चार्ट बनवतो, मी रेषा ड्रॉइंग ड्रॉ करूया. दुसरा काय बघा, स्टील कॉलम करा. स्टील कॉलम करायचं. ओके, आवाज नाही करायचा, आवाज नाही करायचा. इथल्या बाजू, इथं बाजूला इथं घनफळ इथं प्रश्न. हा चार्ट तुम्हाला तोंडी उदाहरण तोंडी सोडवायला मदत करणार आहे. ओके, बाजूला आपण काय वेगवेगळे सोडूया. काय आहे 6 मिली तुम्ही सांगायचं पटपट तुम्ही कमीत कमी 10 पण बसवायचं. आता मला सांगा, घनाची बाजू एक असेल, गणपती असणार आहे एक, कटोरी असणार आहे लेरे आवडायचे विद्यार्थी. ओके, तुम्ही सांगायचं मला ते वर्गातले विद्यार्थी सांगतील. ऑनलाईन विद्यार्थी मॅक्झिमम टेस्ट ठेवा. बाजू 2 आहे, गणपती किती 8, प्रश्न किती 6, 2 4, बाजू 3 आहे, गणपत 7 आहे, कृष्ण बरं 9, 9 54. बाजू 4 आहे, गणपत
प्रश्नपत्र 4 16 पुढच्या वेळेला दोन्ही बघायचं बाजू 5 आहे प्रश्नपत्र 150 ओके बाजू 6 आहे 216 प्रश्नपत्र 6चा वर्ग 36 36 गुणिले 6 216 बाजू 7 आहे घन 343 343 गुणिले 6 सॉरी 7चा वर्ग 49 49 गुणिले 6 सांगा 200 ठीक आहे वरती करतो हे व्हिडिओ सगळ्या घेऊन ऑनलाईनचे विद्यार्थी ते खूप उपयोगी पडणार आहे बघा इथे 5 मिनिटाच्या आजच्या मला वेगवेगळ्या एक्झाम्पल मध्ये तोडी उदाहरण सोडून फायदेशीर ठरणार आहे ओके नियोजित सगळ्या ऑनलाईनचे विद्यार्थ्यांनी मला मागितलं असेल तर लिहून तुमची व्हिडिओ पाहतोय हा आता बघा मी वरती रेज करतो मी 10 मिनिट आठचा घन 8चा वर्ग 64 64 गुणिले 6 300 9चा घन 729 9चा वर्ग 81 गुणिले 6 440 आपलं उत्तर काय जर आता 300 नाही जर हा आधीच्या अगोदर आपण एक्झाम्पल शिकलो जर हा त्यात 5 असता तर आपल्याला हे उदाहरण कोणी शिकलं असतं हा पृष्ठपती किती सूर्याला असतं कुठे तेव्हा हे 4 पाठ करायचे कळतं ऑनलाईनचे विद्यार्थी सगळे हो सर 10 नंतर 1000 6000 10चा वर्ग गुणिले 6 600 11 नंतर पृष्ठपद 11चा वर्ग 121 गुणिले 6 12चा वर्ग 12चा घन 1728 6 गुणिले 12चा वर्ग 6 गुणिले 144 824 बरं झाली ओके मग तुम्ही सगळं बघा लिहून घ्या सगळे ऑनलाईनचे विद्यार्थी ऑफलाईनचे विद्यार्थी 864 समजते आपण जर पुढच्या प्रश्नाकडे लिहून घेतले सगळ्यांनी हो सर पुढे पण ओके नवीन सध्या 22 कसे घेतोय पुढचा प्रश्न बघूया चला एका गोलाचं पृष्ठफळ 1390 आहे तर त्या गोलाची त्रिज्या केली आता हे करण्यासाठी तुम्हाला काय माहिती असणं आवश्यक आहे तर गोलाचं पृष्ठफळाचं सूत्र पाठ असणं आवश्यक आहे सांगा बरं गोलाचं पृष्ठफळाचं सूत्र काय प्रश्न लिहून घ्या पायार वर्ग प्रश्न गोलाचे पृष्ठफळ बरोबर ओके मग काय दिले आपल्याला गोलाचे पृष्ठफळ दिले आपल्याला 1386 ओके 4 ला 4 पायामध्ये 2207 आर वर्ग आपल्याला माहिती पाहिजे ओके हे 4 आणि गुणिले 22 हे इक्वलच्या राईट हँड साईडला आहे जर ते इक्वलच्या लेफ्ट हँड साईडला आलं तर काय होईल 2207 चा गुणाकार असेल
हिसाब छेदाचा एक अंशाची 22 अंशाचा एक छेदात येईल. ओके, आणि गुणिले 4 अंशाचा एक काय छेदात जाईल. निश्चित झाले सगळ्यांना ऑनलाईनचे विद्यार्थी ऑफलाईनचे विद्यार्थी जायचं झाले का? ठीक आहे, गेले कळते ना? आता बघा कडायचे बघा 4 पहिले 22 भाग बघायला 22 किती 132 ना. हो, 22 132. ओके, 132 गेले, उरले 6. 66 झालं. 22 ते 66 63 बघायला 22. ओके, आता बघा ते चुकलं नाही आपलं 66 येतो. नाही 63 येतो. तर 63 गुणिले 7 करा. 7 त्रिक 21 आहे. 2 67 42 42 2 441 441 भागिले 4 बरोबर 8 बरोबर. दोन्ही बाजूचा वर्गमूळ द्या. 441 वर्गमूळ होते 21 आणि 4चा वर्गमूळ येतो 2. 8 बरोबर आलं 21/2. परीक्षेत तुम्हाला झाले गोलाची त्रिज्या किती 21/2. 21/2 म्हणजे किती? 21 ला 2 काय ते 10.5. आता आपल्याला सेंटीमीटर सेंटीमीटर पर्याय तो आपण उत्तर देणार. हा प्रश्न विचारलाय 28 वर्ष. ओके, जे विद्यार्थी हा युट्यूबला हा व्हिडिओ पाहतात त्याचे अजूनही 50% विचार सबस्क्राईब नाही त्याला सबस्क्राईब करा, म्हणजे ज्या ज्या वेळेस व्हिडिओ अपलोड करेल त्या त्यावेळेस मला डायरेक्टली नोटिफिकेशन प्राप्त होईल. समजल्या ऑनलाईनची विद्यार्थी साईडला हा बघा ना. हो सर. हो सर. प्रश्न आणि प्रश्न मिनिटं लिहून घेतलं ऑनलाईन. ओके, माना नाही सर. बरं लिहून घ्या. साक्षी समजते का? साक्षी आपण घे. समजते सर. हो सर. ओके, जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. हो सर. हो. तिसरा प्रश्न. 33 सेंटीमीटर लांब 38 सेंटीमीटर रुंद 8 सेंटीमीटर उंच अशा धातूची भरीव विशेषून त्यापासून 0.2 सेंटीमीटर जाडी व 6 सेंटीमीटर व्यास असलेल्या नाण्याच्या असलेल्या नाण्याच्या आकाराच्या किती चकत्या तयार करता येतील? मला वाटते असा प्रश्न व्यवस्था पडला होता. यावर्षी पडलाय का? सेम हाच प्रश्न याच प्रकारचा अर्जुन पडलाय का? दत्तात्रेयचा प्रश्न होता ना, होता का नाही? या प्रकारचा प्रश्न समोर पडलाय. ऍक्च्युली हा स्कॉलरशिपचा प्रश्न आहे. आता मला सोडवायचा कसा किती अवघड क्वेश्चन दिलाय. आता बघा काय दिली तुम्हाला इष्टिका स्थिती दिली. आता बघा जिथं जिथं वितळून येईल, लक्ष द्या बरं का सगळे, जिथं जिथं वितळून येईल तिथं तिथं आपल्याला घनफळ पकडायचं. काय पकडायचंय? घनफळ बघायचं. मग मला सांगा इष्टिका स्थितीचे घनफळ सूत्र काय बरं? ऑनलाईन विद्यार्थी सांगा कोणतरी का ना. असं सांग. लांबी गुणिले उंची गुणिले ब्रेथ. लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची हे सूत्र आहे. बरोबर आहे. मग त्याचं काय करायचंय? ते वितळवायचंय. म्हणजे ते इष्टिका तिथे वितळवली म्हणजे काय होणार आहे? तर त्याचं घनफळ कमी झालं. त्यापासून काय म्हणायचं मला? तो 0.2 मीटर जाडी जाडी आहे आणि 6 सेंटीमीटर रुंदी असते. त्या पद्धतीने तुम्हाला काय करायचंय? चकत्या बनायचंय. ही जी चक्की बनवली त्याचा आकार कोणता होतो रे? सिलेंड्रिकल टाईप. बरोबर का नाही? कोणता करायचं? सिलेंड्रिकल टाईप म्हणजे काय? ऑनलाईन समजतं ना. आपण काय करतोय? या पद्धतीची स्ट्रेच होती त्या त्यापासून आपण बनवायचं. मला शॉर्टकट सोडवायचं. एकूण तयार होण्याच्या खड्ड्याला एकून तयार होण्याच्या चकत्या बरोबर इष्टिका घनफळ
इष्टिका युट्यूबर ओके विषय जोड पहिला त्याला काय बघायचं तुला ब्रथ्विक सेंटर बघायचं डायरेक्ट मी सोडवतो एकाच शिकायचं सोडवतो उत्तर प्रदेश ओके इथपर्यंत मध्ये काय करणार कॉलेज विद्यार्थी हो सर रियल अभ्यासूचं रियल गुणिले बी गुणिले एच वर्तुळीचं काय आहे वर्तुळीचे सूत्र काय आहे पाय आर स्क्वेअर एच पाय आर वर्ग एच पाय आर वर्ग तेहतीस डी म्हणजे ब्रीथ रुंदी 18 एच दिले 8 पाय 22 आर दिले आर दिले आता बघा हा व्यास म्हणजे हा व्यास व्यास किती आहे तुम्हाला व्यास सांगितले 6 सेंटीमीटर व्यास बरोबर डी 6 असेल तर आर किती असेल ते 3 ओके ही जाडी ही 0.2 जाडी किती असणार म्हणजे काय असणार खाली असणार त्यामुळे कळतंय हो सर हो सर हो सर आर स्क्वेअर 3 किती आहे 0.2 सेंटीमीटर आहे बघायचं ओके आता हे सोडवायचे आपल्याला ओके आता बघा एक स्टेप थोडे दुरुस्त करतो हे जे 7 आहे 7 ते शेतात आहे ते 7 मी औषध घेऊ चालेल ना ओके हे 7 शेतात औषध घेतलेलं दिले 7 ओके 11 2 22 11 2 33 त्यानंतर बेचो 8 3 के 3 संग 18 ओके तर काय करायला बाजू 6 गुणिले 4 गुणिले 7 किंवा अंशाकडे छेदात आहे फक्त 0.2 छेदातला 0.2 करण्यासाठी काय करतोय अंशामध्ये 10 गुणतोय अंशाला 10 गुणलं आणि छेदाला 10 गुणलं दोन्हीकडे 10 गुणलं म्हणजे व्हॅल्यू बदलणार आहे का व्हॅल्यू बदलत नाहीये ठीक आहे मग काय होणार आहे 6 गुणिले 4 गुणिले 7 गुणिले 10 आणि खाली 10 गुणावर 0.2 पॉईंट होत ओके दोन बेस बेस 6 आता 312 12 84 84 10 840 540 उत्तर सोपं आहे स्टेप बाय स्टेप सांगितलं थोडं डिटेलली गेलं स्टेप बाय स्टेप सांगा ओके समजते का काय अडचण असेल ऑनलाईन विचारा यायचं आहे समजलं सर हा बोला 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 ऐकतोय मी सर लिहून घ्यायचं साईडला काय काय लिहून घ्यायचंय हा घ्या घ्या लिहून घ्या समजलं सगळं ना हो सर हो सर सर हा बोल प्रणव ही 8च्या डोक्यावर इकडं 4 कसं आलं ते तर कळलं नाही जरा ह्या दोन आयटम आलं बे टू डे बे टू आयटम 4 आयटम कळलं लिहून सगळ्यांनी आपण जर पुढच्या प्रश्नाकडे युनिट घ्यायचं प्रश्न या सुरू करायचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न क्लिअर नाही
घराची बाजू दुप्पट केल्यास घराची बाजू दुप्पट केल्यास घराचं पृष्ठबळ किती टक्क्यांनी वाढेल? एकाच प्रश्नामध्ये दोन दोन घटक, घनफळ पृष्ठबळ पण आणि टक्केवारी पण. हा असेल सांग. तर 300% वाढणार. बरं बघूया, आपण सोडून टाकूया, कसं सोडवायचं ते पण बघूया. प्रश्न लिहून घेतला. घराची बाजू दुप्पट केल्यास घराची पृष्ठबळ किती वाढेल? ठीक आहे. आता बघा, आता घराची बाजू एक असेल, घराची बाजू एक असताना ओके, तर पृष्ठबळ किती असणार आहे? पृष्ठबळ असणार 6. पृष्ठबळ असणार 6. कितपर्यंत समजतंय सगळ्यांना? बाजू घनाची बाजू एक असतो ना, पृष्ठबळ किती असणार? 6 असणार. घनाची बाजू दुप्पट केली, एक किती काय दुप्पट? 2 केली, 2. ओके, 2 त्यामध्ये 2 जर असेल पृष्ठबळ किती असतं? 2 जवळ 2 4 24 असतो. प्रश्न काय विचारले, घराचं किती टक्क्यांनी वाढेल? किती टक्के आधी किती वाढलं ते करावं लागेल आपल्याला. किती वाढलं रे? 24 वजा 6 करा. आपलं प्रश्न किती वाढलं? 18 वाढलं. 18. ओके, म्हणजे 24ला सॉरी 6ला 18, 6 असताना 18 वाढले. ओके, 6 पृष्ठबळ असताना वाढ झाली 18ची. ओके, तर 100ला वाढ किती झाली? असं समीकरण मांडलं मी. समजतंय समीकरण कसं मांडलं ते मी? हो सर. त्याचं तितके सुद्धा काय करा, 18 गुणिले 100 भागिले 6. सायंत्रिक 18 गुणिले 100 300. किती टक्क्याने वाढलं? 300 टक्क्याने वाढलं. पर्याय क्रमांक. उदाहरण समजले? सर परत एकदा सांगता का? काय सांगायचं सांगा, परत सांगू का? हो सर. पूर्ण एक्झाम मी परत सांगू. आता लक्ष दे इकडं, इकडे बघा. पहिल्यांदा घराची बाजू एक पकडली, घराची बाजू एक पकडल्यापासून आपण 4 केलाय, 4 पासून आपण काढले, बरोबर का नाही? घराची बाजू दुप्पट केली, बाजू नाही 2, बाजू 2 24 असतं. इथपर्यंत यायचं, इथपर्यंत तुम्हाला नसेल इथपर्यंत जायचं. ओके, आता पहा, मग पृष्ठबळ किती वाढलेलं? 24 गुणिले 6 वाढलं, पृष्ठबळ वाढते 18. किती वाढते? 18. बाजू दुप्पट केली, पृष्ठबळ किती वाढते? 18 वाढते. कळते इथपर्यंत हर्ष? हो सर. मग 6 पृष्ठबळ असताना वाढले किती? 18 झालं. 6 असताना 18 झालं, तर ते 100चं प्रमाण किती वाढेल? असं लिहिलं. 6 असताना 18 वाढेल, 100चं प्रमाण टक्केमध्ये किती वाढेल? x वाढेल. त्याचं तर कसं नंबर केला? ऑटोमॅटिक करायचं. x बरोबर 100 गुणिले 18 भागिले 6. सायंत्रिक 18, 100 गुणिले 300. तर समजते आता? हो सर. लिहून घ्या. तुमचा प्रश्न घेऊया. तुमच्या प्रश्नाला इष्टिका स्थितीच्या बाजू 20 सेंटीमीटर, 40 सेंटीमीटर आणि 40 डेसिमीटर. बघा, दर एक बदलले, 40 डेसिमीटर केले, तर त्या भागात किती लिटर पाणी मावेल? आता बघा, मी सांगितले वितळेल म्हणलं, पाणी मावेल म्हणलं, काय करायचं? घनफळ काढायचं. काय करायचं? घनफळ का? तर पाणी किती मावेल याचा अर्थ आपल्याला त्याची धारकता मोजायची असते. काय मोजायची असते? धारकता मोजायची असते. घनफळ काढलं तर घनफळाचं लिटर मध्ये करताना किती मोजावं लागेल आपल्याला? लिटर मध्ये करताना. येते लक्षामध्ये? ओके, काय
उचल नाही की म्हणतोय श्रेया माईक म्हणतो तुझा श्रेया शिंदे वीस सेंटीमीटर सेंटीमीटर मध्ये आहे आणि ही जी आहे 40 डेसिमीटर डेसिमीटर सेंटीमीटर करायचं कसं करावं पाहिजे 400 ओके म्हणजे आपण दशमान परिणामी शिकलोय बघा देशी डेसिमल सेंटी असं सेंटी ओके मग देशी 40 आहे सेंटी द्यायचं तर 100 वाढावं लागेल आता हे काय झालं 400 झालं 400 सेंटीमीटर ज्यांना हे कळलं नाही दशमान परिणामाचं बघा दशमान परिणाम आपण शिकवले आपल्या युट्यूबला व्हिडिओ अवेलेबल आहे ओके आता बघा हे झालं एल 20 झालं बी 30 झालं एच 400 झालं जर डेसिमीटर वेगळे दिलं होतं तर आपण सेंटीमीटर कन्वर्ट केलं इथपर्यंत आले सगळ्यांना वेदन आले का ओके आता याचे इष्टिकाचे गणित बघायचे इष्टिकाचे गणित बघा घेऊन घ्या इष्टिकाचे गणित बघा बरोबर काय सूत्र एल इंटू बी इंटू एच बरोबर आहे का नाही एल 20 बी किती आहे 30 एच किती आहे 400 यांचा गुणाकार करा जे तिथे 6 काही 24 किती शिल्लक 1 2 3 4 4 1 2 3 4 24 ओके आता हे सगळं हे घर से मी मिळाले आपल्याला लिटर मध्ये काढायचं आहे ओके तर हे मीटर मध्ये असलं पाहिजे मीटर मध्ये असलं पाहिजे घनफळ कशामध्ये असलं पाहिजे मीटर मध्ये असलं पाहिजे हा आणि घर ते नाही मीटर मध्ये असलं काय करणार मी 1000 न भागणार किती भागणार 1000 न भागणार ओके हे 240 ओके उत्तर काय बरोबर 240 दुसरेच वेगळं 240 हे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 थोडं कन्सेप्ट वाईज क्लिअर पाहिजे सर हा बोला आपण जर ते सेंटीमीटर पेक्षा जर डायरेक्ट मीटर मध्येच काढलं तर हो चालेल ना चालतंय लगेच येतं उत्तर करू शकतो मी हजार माझं उत्तर आलं बरोबर पण काय होतं बऱ्याच वेळा हे डेसीचं मीटर मध्ये करायचं मागून जातं डेसीचं मीटर करायला ओके हे पॉईंट मध्ये येणार हे पॉईंट मध्ये येणार हे पॉईंट मध्ये येणार म्हणजे पॉईंटचं मल्टिप्लिकेशन करणं अवघड जाणार त्यामुळे तो 1000 मीटर मी आलं तरी 240 लिटर पाणी मागायचं कळलं कॅचं समजले सगळ्यांना रे ऑनलाईनचे विद्यार्थी हो सर हो सर शाळेत आहे समोर बसलेत माझ्या आणि दररोज महिनाभर बसणार आहे समोर नाही अभ्यास करून फटकीच आहे राज्यात कसे येत नाही बघ अर्जुन 5व्या राज्यात 8वा आहेस 7व्याच्या वरच पाहिजे बघ खाली नकोय श्रीराज 5व्या किती जाता हा 7वा 6व्याच्या पुढेच पाहिजे आर्यन आयुष 5वीला आपला नंबर आला नव्हता राज्यात आपला नंबर आला होता या वर्षी राज्यात पाहिजे सोनाली हा फक्त जिल्ह्यात नाही म्हणजे जे जिल्ह्यात होते राज्यात याचा प्रयत्न करायचे जे जिल्ह्यातून नव्हते ते जिल्ह्यात याचा प्रयत्न करायचं आद्विक असेल कबाडे वेदांत पार वाढते तुम्हाला आता समजते गेले आता परीक्षा मार वाटतं की हा पात्रच काय नाही हा वेळ सांगायचं वेळ थोडं सांगायचं रोज सायकलवर यायचं ठीक आहे आपण त्याला पुढच्या प्रश्न ओके चला बघा प्रश्न थोडी सोडवायचं आहे थोडी कामा प्रश्न सांगा चार्ट तुम्हाला दिलाय चार्ट सोडवायचं आहे किंवा तो चार्ट लिहिला ना त्याच्यानुसार एका दिवसानंतर 216 गंभीर ग्रस्त 216 216
पृष्ठबळ पर्याय क्रमांक 2. ठीक आहे प्रश्न हा एका प्रश्नाचे बघा सर गणपती दिले गणपती 216 गणपती म्हणजे आहे बाजूचा गणपती बाजूचा गणपती म्हणजे बाजू काय तुमची बाजू 16 सॉरी बाजू 6 तर एका पुस्तकाचे चक्र एका पुस्तकाचे चक्र हेतू पुस्तक मला आहे फक्त एका पुस्तकाचं फॉर एक्झाम्पल हार्डवेअर आहे हार्डवेअर आहे हे तर फक्त एका पुस्तकाचं असेल समोरचा प्रश्न विचारले ओके हे चौरस तयार होतो आणि एक पुस्तकाला चौरस तयार होतो चौरसाचं तुम्ही काय असतं बाजूचा वर्ग 6 वर्ग 36 उत्तर काय असतं पर्याय क्रमांक 2 तुम्हाला काही अडचण असेल तर विचारा लाजू नका विधान समजले का आर्यन अद्विक दादा काय करतो हा समजल्यावाल्यांची विद्यार्थी ईश्वरी हो सर व्हिडिओ ऑन ठेवा व्हिडिओ ऑफ करून का बसल्या भूमिका वगैरे बरं व्हिडिओ ऑन ठेवला आज कसा वापरताय व्हिडिओ ऑन ठेवा व्हिडिओ पाहतो मी तुमची चला आपण सगळे पुढचा शेवटचा प्रश्न सर लिहून घेऊ दे ना लिहिलं नाही बघा आता तुझे काय विचारायचंय सत्यजित काटकर सत्यजित काटकर 5 किती मार्क होते 2.37 ऐकू नये परत सांग बरोबर आहे 238 238 सर 238 हर्ष नव्हते 238 बर सत्यजित होते सत्यजित काटकर त्याला 238 होते बर बर ठीक आहे आता आमच्या इथे समोर 282 ते 284 नग बसले 5वीला घेतलेले त्यांना यावर्षी 270च्या खालचा मार्क पडावा सांगतो नंग करून पळवणार आहे निवडीमध्ये हा म्हणजे चाललाच नाही म्हणजे तुम्हाला लोक सोडणार असं नाहीये तुम्ही आल्यावर हा हा चला पुढचा प्रश्न 282 मार्क पुढे समोर बसले 5वीला चला पुढचा हा त्या एका घराची 108 पण झाली तर घराची बाजू प्रश्न लिहून घ्या आठ पण झाले ओके आता काय करायचं घनमूळ करायचं घनमूळ म्हणजे बाजूला ओके घनमूळ काय करायचं 102 घरात गणपती 108 पण झाली बाजू काय होती 102 पण इतकं सोपं आहे दिसायला प्रकार आहे कळते का ओके आता मला वाटते तुम्ही प्रयत्न करा पुढचे प्रश्न सोडवण्याचा नवनीत स्वाध्यायामध्ये करणारा प्रयत्न ऑनलाईनचे विद्यार्थी तुमच्याकडे हो सर हो सर हो सर हो सर हो सर हो सर आपल्याला ह्या आज 24 तारीख आहे आणि पुढच्या महिन्यामध्ये काही दिवस सुट्ट्या पडणार आहेत आपल्याला ठीक आहे त्यामुळं आपल्याला गणित संपवायचं पहिल्यांदा पृष्ठभाग संपलं की आपण सांख्यिकी शेवटी घेऊया आपण व्यवहारिक गणित सुरू करूया व्यवहारिक गणितातलं शक्तीवारी नफा तोटा तुम्हाला शिकवले टाईप वाईज शिकवले तुम्हाला आठवतंय का टीईटी वाईज मध्ये तरी पण नवनीत मध्ये शिकवतो आता ओके तुमच्या नवनीत प्रमाणे शिकवतो ह्या वेळेस ओके आणि मग त्यानंतर बीजगणित 18 मार्काला आहे बीजगणित महत्वाचं आहे व्यवहारिक गणित 16 मार्काला आहे महत्व आपण 20 मार्काला आहे ते झालं की मग बुद्धिमत्तेचे काही टॉपिक तुमचं रिकमेंड असेल की हे टॉपिकचं रिव्हिजन करतात तुम्ही बुद्धिमत्ता घेऊया मग शेवटी सांख्यिकी शिकूया पॅरलली इंग्रजी मराठी आपलं काही दिवसांत चालू होईल मी सांगेन कोण सिरियस असतो ग्रुप चेक करत जावा ओके सध्या थोडं कामं चालू आहेत इन्स्पेक्शनची तपासणीची कामं चालू आहेत त्यामुळे थोडं थांबवतोय चालू 2 दिवसात आपण चालूच करू
मराठी इंग्रजी विभागात 7ला मराठी किंवा इंग्रजी दोन्हीपैकी 1 तास असणार आहे. ओके कळतंय. आपण थांबूया. जे विद्यार्थी हा क्लास युट्यूबला पाहतायत त्यानंतर ओके जे विद्यार्थी हा युट्यूबला पाहतायत ओके तर आपण थांबूया. आजचा क्लास कसा वाटलं मग छान वाटलं ना. हो हा तरी सर. विचार हो हा तरी सर. बोल. हो सर. सर स्वाध्याय सोडून तुम्हाला फोटो सेंड करायचे. मला फोटोच बघायला लागतील ना. सर मला एक प्रश्न कळला नाही. बोलता आज बोलला आज शिकवलेला नाही पेपरातला आहे. ग्रुपवर पाठवू का? पाठव फोटो पाठवेल. दुर्वाद ग्रुपला एक प्रश्न पाठवेल तो ज्याला जमेल त्याने सोडून पाठवा प्रश्नांचे. सर आपण थांबूया मीटिंग.